माझी निवड झाली म्हणला, फक्त नियुक्ती दिली जायची. पुऱ्या गावात मिरवणूक काढली, अख्खे गाव जमले. गरीबाचा पोरग डिवाइस झाल्यामुळे अख्खे गाव शेजारचे जमले. 13,000 लोक मिरवणुकीला आले. गाव गुलालाने भरलं. 15 दिवसांनी मग जमलं म्हणी. मोठ्या घरची पोरगी मिळाली, सासऱ्याने हुंडा बी रेटून दिला. खुश झालं ते. पोरगी चांगली मिळाली, हुंडा मिळाला. पण सासऱ्याचं आबऱ्या लावण्याचं होतं. सासरा म्हणला, तू जेव्हा ती टोपी घालून येशील तेव्हा लग्न करू. आता बोध त्याच्या डोक्याला टोपी लागली नाही, लग्नच मोड. सासरा म्हणला, जेव्हा तू अधिकारी होशील त्यामुळे दिलेली मी पोरगी. जर त्याचं लग्न व्हाय ना आणि तुमची नोकरीही नाही. गावात जात नाही म्हणे मी. 6 वर्ष झालं म्हणे गावात जात नाही. मिरवणूक घेऊन गावात गेलो. कसं जाऊ? हे खोटं नाही साहेब, हे तळमळ आहे माझ्या समाजाच्या लेकराची. रडते तांतरवाली जीव. त्यांना वाट नाही ठेवली तुम्ही मन मोकळं करायला. कुणी तुमच्या काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादींनी माझ्या गरीब मराठ्यांना वाट नाही ठेवली. तुम्ही फक्त तुमचं बघितलं आणि आम्हाला तुमच्यात वाटलं की तुम्ही बघणारे नाहीत. माझी जातीचं कल्याण होतंय म्हणून मी 100% फडणवीस साहेबाला करायला म्हणून तुम्हाला बोलिलं. आम्हाला वाटलं ह्या माणसात काहीतरी बोलण्यात आत्मविश्वास आहे. कोण नाही आम्हाला, आमच्या वेदना कोणी ऐकून घेत नाही. कोणाला टाइम नाही. काय केलं ह्या लेकरांनी? एसीबीसीचे पोरं तसेच पडून येत, ईडब्ल्यूचं तसेच पडून येत. काय अडचण आहे तुम्हाला अधिसंख्या पद निर्माण करायला? त्यांचं काय चुकी? निवड तर झाली. तो सगळ्यात परीक्षेत तुमचा उत्तीर्ण झालाय, तुम्हाला अडचणच काय भाऊ? नियमात सगळ्या अटी पूर्ण केल्यात म्हणून सारथीत 80,000 पोरं गेलेत. कमून बाबा शिष्यवृत्तीसाठी वाटलो करता त्याच? तुम्ही आधीच म्हणायला पाहिजे होतं आम्ही नाही, 1 रुपया देणार नाही. त्याच्या बापाने तर सारथी मार्फत टाकलं नसतं. त्याचा जेवढा दम आहे तेवढे पैसे भरले असते, फक्त सोडून दिला असता विषय. मुलीला मोफत शिक्षण केलं. कित्येक तरी शाळेत पोरींच्या फीसाठी तसंच लटकेलं. कमून हसन मुश्रीफ साहेबाला फोन केला की तेवढं सुटत आहे, फक्त एकच. आमच्या इथं धनगर समाजाच्या बीडला सभापती आहेत पहिले, पण राजकारणात टेकन फेकन नसं लागलं तर गळून गेलेले. त्यांच्या पोरीचं MBBS ला ऍडमिशन आहे, पैसेच नाहीत भरायला. 20-20 लाख रुपये लागते तिथं. 80 लाख रुपये पुरं होस तर लागते 1 कोटी रुपये. कुठे आहेत? म्हणलं मुलीला मोफत शिक्षण केलं, ते माझ्याकडे आले. मुश्रीफ साहेबांना सांगितलं तेव्हा त्यांचे पैसे भरलेले माघारी दिले. कमून कमून तुम्ही आमच्या नरडीचा घोट घेताय उगाच उगाच. दिलं ते द्या, हेच म्हणणं आहे आमचं. एक्स्ट्रा देऊ नका. नाही लोकांना आशा लागली. आता लोकांना आशा लागली, हे आम्ही देणार. लोक वाट बघत आहेत. आणि नाही दिलं की असंतोष, ती खतखत निर्माण होती. बोलत नाही साहेब कोणी तुम्हाला. उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. तुमचं जर एखादं 10 एकर जमीन असेल, तुमच्याबद्दल नाही, एक उदाहरण म्हणून राज्यासाठी सांगतो. 10 एकर जर जमीन असेल ना, आणि त्याच्या आजूबाजूला जर तुम्ही 100-200 एकर जमीन घेतली, तुम्ही सगळ्या दुनियाला सांगताय ही आपली आहे जमीन सगळी. तुमच्या डोक्यात हे नाहीये, तुमच्या डोक्यात हे नाहीये की त्यांनी मनाने नाही तुम्हाला दिली, मजबुरीने दिली. मजबुरीनं बी नाही दिली. तुम्ही दादागिरी नाही घेतली. किंवा असंतोष खतखत त्याच्या मनात आहे, पण तुम्ही दादा आहे. त्याचं काहीच चाला ना म्हणून तो काही बोला ना, पण खतखत आहे. याने आपली बळच घेतली. जमीन कशी द्यावा? मला अडी अडचण आहे, मला गरज आहे, माझी जमीन तुम्ही घ्या शेजारची. त्याच्यात खुशी असते. ही खतखत राज्यात खूप मोठी व्हायला लागली. तुम्ही द्यायचं म्हणू नका. नाही तर एखाद्याला द्यायचं म्हणू नका. तुम्ही जर सारथी दिली, योजना दिला ना, बंद नका करू. आता द्या, आता राहू द्या. समाजाची खतखत येणार नाही. वाढू नका, पण आहेत त्या बंद नका करू. EWS दिलं, त्यातून निवडी झाल्यात ना, तेवढे पोरं घ्या. पुन्हा सांगून ठेवा त्यांना, म्हणजे ते त्यात भानगडीत पडणार नाही. तुम्ही म्हणता आम्ही घेऊ, असे कित्येक बी आहेत. स्वयंरोजगाराचा तोच विषय. हे तुमचेच लोक आहेत. तुम्ही मनत जिंकले तर तुमचेच होतील. 28,000 लोक आहेत, ते थोडे नाहीत. समांतर आरक्षणावाले तेच आहेत. त्यांचे तसेच लटकून ठेवलेत. ते सांगली साताऱ्याचे पूर्ण घाल ते दियडे नुसते. ते पण पोलीस भरतीतलेच आहेत. समांतर आरक्षणवाले हे तुम्हीच केलंय. आम्ही काय करावं? काय चुकीचं करतोय? तुम्ही आम्हाला दोष सांगा. तू मराठ्यासाठी भांडू नको. आम्हाला पक्षाकडूनच बोलायचं नाही. भांडत मी आता नाही भांडत भाऊ. लाड भाऊ, मी तळतळीनं बोललो. मी एवढं तळतळीनं बोलत नाही. मी डायरेक्ट अंगावर जायची क्षमता. मी तुमची भावना समजलो.
लय वाटलं झालं मला- समाजाच्या लेकराला. माझ्या मला- समाजाच्या लेकरांनी काय केलं नाही राव तुमचं. ऐका काय नाही केलं? तुमचं ऐकून मी भावना विवश झालो. मला एक सांगा, मी भावना ऐका विवेश करायला ऐका ना लागलो, तुम्हाला बोलवलं नाही. दादा, मी एक इथं मिनिट बोलतच ऐका नाही ना कोणाला. दादा, माझं एक मिनिट ऐका ना. मी तुमचा भाऊ म्हणून इथे आलो, मी तुम्हाला भाऊ म्हणून शब्द देतो. जसं तुम्हाला मंत्री, मी काय मंत्री नाही, पण माझ्या कॅपॅसिटीमध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही मला फोन कराल त्या त्या वेळेला ते काम करायचा प्रयत्न मी करीन. तुमच्या ज्या भावना मला 8-9 गोष्टी तुम्ही मला सांगितल्यात, माझी लोक रेकॉर्डही करतायत आणि माझी मेमरी तेवढी शार्प आहे. हैदराबाद गॅझेटपासून, आंदोलनांच्या नोकऱ्यांपासून, आंदोलनांच्या केसेसपासून, औंध गॅझेट, सातारा गॅझेट, बॉम्बे गॅझेट आणि अनेक गोष्टी तुम्ही सांगितल्या. EWSचा बोरांचा विषय सांगितला. या विषयावरती निश्चितपणे मी पुन्हा तुमच्याकडे येतो आणि 100% तुम्ही जे बोलता, आज मी तुम्हाला पहिल्यांदा ऐका ना दादा, मी तुम्हाला पहिल्यांदा वैयक्तिक ऐकलं आणि तुमची तळमळ पाहिली, मला एकच तुमचं सांगायचं, प्रेम माझ्या बघितलं. समाजाने तुमचं काय केलं, तुमचं माझं काय असेल, मला फासावर द्या. मी पण माझ्या तुमच्या समाजाचा समाजाचाच आहे ना विकास दादा. दादा, मी पण तुमच्या म्हणून तुम्हाला समाजात. बोलिलं. तुमचा एक शब्द अंतरावलीत घेऊन आलाय तुम्हाला, एक शब्द फक्त. मी पण मराठा आहे आणि माझ्या समाजाचं कल्याण होणार असलं ना तर 100% मुख्यमंत्री साहेब कल्याण करतील. म्हणून मी तुम्हाला बोलवलं. मी सांगतो, माझ्या फक्त मला काय तुम्हाला शिक्षा द्यायची असेल तर द्या. माझ्या समाजाच्या लेकराला शिक्षा देऊ नका तुम्ही. कारण ह्या समाजाने सगळ्या दुनियेसाठी केलं, सगळ्या दुनियेसाठी केलं, जगाच्या पाठीवर लढले. बायकोच्या बांगड्या फोडणारी जात ही